भावांनो, मी गेलो आज सोनाराच्या दुकानात आणि चक्क मला धक्काच बसला. ते पण कसा? भावांनो, असा भाव सांगितला. अरे नाही नाही, इथून नाही, मधातूनच कसं पहिल्यापासून बघा. मित्रांनो, आम्ही चाललो होतो, आज आमच्या माऊचा बड्डे आहे. त्यासाठी आम्ही चाललो बघा गोंदीला. आमच्या माऊसाठी चैन घ्यायची होती. तिचा खूप दिवसाचा नाद होता, मला चुनचुन वाजणारी चैन घ्यायची होती, म्हणून आम्ही चाललो बघा आता आज गोंदीला दोघंजणं. मस्तपैकी चाललोत मित्रांनो. आणि आम्हाला तिथं जाऊन माऊला सरप्राईज घ्यायचं आहे, ते पण छुनछुन घ्यायचं आहे. तिला सांगितलं नाही, पण खूप दिवसाचं म्हणत होती. मग आम्ही काय पोचलो गोंदीमध्ये. पाट गल्ल्या बोळ्यातून आलो बघा आमच्या हे वावरे ज्वेलर्सकडे. त्यांच्याकडे एकदम चांगल्या क्वालिटीचं सोनं वगैरे भेटतं मित्रांनो. तर आम्ही यांच्याकडूनच काही पण घेत असतो. पण आज आम्हाला घ्यायचं होतं चैन. आणि चैन त्यांना म्हणलं दाखवा. त्यांनी चैन वगैरे दाखवायला सुरुवात केली, तो पण मी अंगठ्या हे ते पाहिलं. पण त्यांनी माप वगैरे घेतलं माऊच्या पायाचं. आणि मी काय, मला वाटलं 3-4 हजार चेन बसेल मित्रांनो. आणि त्या हिशोबाने गेलतो. त्यांनी ज्यावेळेस चेन दाखवले, त्याने मी हा चेन विचारला बघा हातात घेतलेला, तर त्यांनी मला डायरेक्ट आश्चर्याचा धक्काच दिला. डायरेक्ट 15,000 रुपये सांगितले याचे. मग काय भाऊ, टेन्शन आलं. बसलो थोड्या वेळ, पण एक त्याच्यातून चॉईस करून घेतलाच 10,700 रुपयाचा. भाऊ केला भाऊ चॉईस. आणि जाता जाता फॉलो करा ना राव, लाईक करा.